सगळ्यांनाच पंढरपूरमधील आषाढी एकादशीच्या सोहळ्याचे वेध लागलेले आहेत। आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबतच आता राज्यातील प्रमुख 10 पालख्यांचे प्रमुख आणि संस्थांचे अध्यक्ष अशा पहिल्यांदाच विठ्ठलाची पूजा करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती वास्कर महाराज पालखी सोहळा प्रमुख हबप राणा महाराज वास्कर यांनी दिलेली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। यात्रेचा सोहळा 17 जुलै रोजी पार पडतोय आणि महाराज मंडळींनी मुख्यमंत्र्यांच्या समवेत पूजेचा मान मिळावा म्हणून पासची मागणी केली होती आणि काल बघितलं तर आपण ज्या मानाच्या 10 पालख्या आहेत त्यांना पास मिळण्यासाठी हे मंजुरी झालेली आहे। आणि आता आपल्या माझ्याबरोबर वारकरी संप्रदायाचे पाईक संघाचे राणा महाराज वास्कर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पहिला वारकरी प्रतिनिधी पूजेला येतो ती परंपरा सुद्धा माझे वडील श्री विवेकानंद वास्कर दादा यांनी सुरू केलेली आहे आणि त्यामुळं वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून एक वारकरी घेतात, परंतु 10 मानाच्या पालख्या ज्या आता घोषित केल्या आहेत तशा 7 मानाच्या परंपरेच्या पालख्या आहेत। त्या करोना काळापासून 10 झाल्या, परंतु त्या 10 मानाचे पालखीचे प्रतिनिधी म्हणजे प्रत्येक सोहळ्यातल्या प्रत्येक वारकऱ्याचे ते प्रतिनिधी म्हणून ते तिथं जाणार आणि ते भगवान पांडुरंगाची पूजा करणार। निर्णय प्रक्रियेत असणारे प्रमुख आहेत त्यांना ह्या पूजेसाठी आमंत्रित करावं असा प्रस्ताव माननीय माणिक महाराज देऊकर, माननीय हरणे महाराज, माननीय निवृत्ती महाराज नामदास, माऊली महाराज नामदास यांनी मांडला आणि तो मंदिर समितीकडे गेला, तो मान्य केला। त्याबद्दल प्रशासनाचे, शासनाचे आणि मंदिर समितीचे वारकरी संप्रदायातून कौतुक होते आहे आणि हा निर्णय आनंद देणार आहे अशी आमची भावना आहे। पण बघितलं तर एकंदरीत ज्या 10 मानाच्या पालख्या होत्या त्यांना आता मुख्यमंत्र्यांच्या समवेत पूजा करण्याचे पास मिळाल्यामुळे आता सर्व महाराज मंडळींनी आता आनंद व्यक्त केलेला आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।